म्हणजे आपल्याला आहे त्याच्यात समाधानी राहत आहेत, म्हणजे आपल्याला आणखी काहीतरी, म्हणजे हे काहीतरी आणखी जास्त क्वालिटीनं भौतिक आणि भावनिक पातळीवर, ह्याला आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याला प्रगती करायची. मग आता प्रगती करायची असेल, तुम्हाला काही आहे तिथून पुढं जायचं असेल, तर मग पहिला तयार टप्पा आहे तो तुम्ही काहीतरी स्किल्स लागतात. मग तुम्ही ड्रायव्हिंग करणं असाल तर ड्रायव्हिंगचे स्किल लागतात, शेती करणं असाल तर शेतीचे स्किल लागतात, तुम्ही काही क्लर्क म्हणून करणं असाल तर क्लेरिकल स्किल लागतात, तुम्ही धंदा करणं असाल तर त्या धंद्याचे स्किल लागतात, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर त्याचे स्किल. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे, कुठले तरी स्किल अक्वायर करावं लागतात प्रगती करायची नंतर. मग ते स्किल अक्वायर केल्यानंतर त्या स्किलचा वापर कशामध्ये, कामामध्ये करावा लागतो, आणि मग त्याच्यातून पैसा, मग त्याच्यातून भौतिक सुविधा. बरोबर आहे. हा दुसरा टप्पा आहे. मग हे सगळं करत असताना हे फक्त मी एवढं चालत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला समजा हे सगळं दिलं, पण बाकी माणसं नाही दिली, कुणाला शेअरिंग नाही, काही कोणी बोलायला नाही, कुणी काही स्तुती करायला नाही, कुणी प्रेम करायला नाही, कौतुक करायला नाही, भरवायला, तर चालतं का आपल्याला? नाही. आपल्याला असलेलं कोणतं बघायला पाहिजे, असलेलं कोणतं शेअर करायला पाहिजे, असलेलं कोणासोबत तरी ते एन्जॉय करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं मग आपल्याला लागतात नाती. माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे आपल्याला नाती लागतात. मग आपल्या घरातली कौटुंबिक नाती लागतात, कुटुंब लागतं, परत मित्र लागतात, मग इतर समाज लागतो. यांचे वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला गरज पडते. म्हणजे हे सगळे नाते संबंध जपावे लागतात, मग त्या सगळ्या प्रगतीला अर्थ येतो. नाही तर नुसताच पैसा आहे पण काही कोणी विचारत नाही, तर आपल्याला ते जमत नाही. त्यामुळे हे सगळे नातेसंबंध. आणि मग ह्या सगळ्यातून काय मिळतंय? हे सगळं केल्यानं मला काय मिळतं? आनंद, सुख, समाधान. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितले ते सगळे या 4 टप्प्यांमध्ये अंतर्भूत होतात. आणि मग हे सगळं जर आपण मिळवलं तर मग आपण आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगलो, आपण आयुष्य चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल झालो असं आपण लौकिक अर्थानं म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे बघा, म्हणजे आता आपल्याला कळालं की हे गोल काय आहेत आपले. पहिला तर गोल आहे जिवंत राहायचं आहे, जास्तीत जास्त काळ जिवंत राहायचं आहे आणि क्वालिटीनं जिवंत राहायचं आहे. आणि मग प्रगती करायची आहे. ती आपल्या क्षमतांच्या बाबतीमधली प्रगती आहे, आपल्या कामाच्या बाबतीमधली प्रगती आहे, आपली भौतिक प्रगती आहे, आपली कौटुंबिक सामाजिक प्रगती आहे. आणि या सगळ्यातून मिळवलेला आनंद, सुख आणि समाधान, हा सगळा खटाटोप ह्या आनंद, सुख आणि समाधानासाठी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे याच्यासाठी हे सगळं चाललंय. मग मला जे आपण म्हणालो की माझं काय विचार, भावना आणि वर्तन सुरळीत आहेत किंवा व्यवस्थित आहेत असं केव्हा म्हणता येईल? जेव्हा माझं ते सगळं विचार, भावना, वर्तन माझ्या गोल्सला, म्हणजेच याला आणि याला धरून चाललेलं आहे. याला धरून किंवा नाही आहे, किंवा याच्या विपरीत दिशेनं चाललंय, किंवा याचा विचार न करता जे जे चाललंय ते विस्कळीत. साधं सोपं. आणि मग आता आपल्याला स्वतःला प्रश्न विचारता येईल की हे माझ्या जगण्याचे गोल्स आहेत, ध्येय आहेत. तर तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारा की आत्ता सध्या माझं जे काही वागणं, विचार, भावना यांचं सगळं जे मॅनेजमेंट चाललंय ते प्रगतीकडे चाललंय का अधोगतीकडे चाललंय?
जर ते प्रगतीकडे चाललेलं असेल तर ते सुरळीत आहे, योग्य आहे. असंही असू शकतं की 4 गोष्टी प्रगतीच्या चालल्यात आणि 4 गोष्टी अधोगतीच्या चालल्यात. मग बघावं लागतं की स्पीड कुणाची जास्त आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं, मागच्या 5 वर्षाचा आढावा घ्यावा लागतो. म्हणजे मागच्या 5 वर्षात प्रगती किती झाली आणि अधोगती किती झाली. मग हे गणित घातलं तर आपल्याला लक्षात येईल की नेमका, म्हणजे त्याला आपण म्हणूयात की ताळेबंद मांडावा लागतो, म्हणजेच हिशोब मांडावा लागतो, म्हणजेच ॲनालिसिस करावं लागतं की मागच्या 5 वर्षामध्ये मी माझ्या कामाच्या पातळीवर, पैशाच्या पातळीवर, भौतिक सुखीसुविधांच्या पातळीवर किती प्रगती केली, कौटुंबिक नाते संबंध, इतर समाजाच्या बाबतीमध्ये माझा आदर, माझ्याबद्दलचं प्रेम किती मी वाढवलं, माझं स्वतःचा आनंद सुख समाधान मी किती वर नेलं, आणि बघाल की माझ्या कुठल्या कुठल्या वर्तनांनी याच्यामध्ये घट झाली. मग त्यात मिळवलं किती आणि खर्च किती केलं ह्याच्यानुसार जे उरलं ते प्रॉफिट आहे का लॉस आहे. ताळेबंद हाच असतो ना, म्हणजे इन्कम किती आणि खर्च किती, याच्यामधून जे शिल्लक राहिलं, म्हणजे जर इन्कम जास्त आणि खर्च कमी असेल तर प्रॉफिट असेल, आणि खर्च जास्त आणि इन्कम कमी असेल तर लॉस असेल. तर मग ह्या सगळ्या पातळीवर माझं काय चाललं आहे आणि मग ते कशा कशामुळं चाललं आहे. की बघा की व्यसन हे आपण असं म्हणालो की काय आहे, कारण आहे. आता तुमच्या मुद्द्याकडे येतं, तुम्ही म्हणालात की आम्हाला आधी व्यसन सोडायचं आहे. पण तसं बघितलं तर व्यसन म्हणजे काय आहे, व्यसन म्हणजे काय आहे की हा जो विचार आहे, माझ्या मनामध्ये विचार येतो की मला आत्ता या अमुक अमुक व्यसनाच्या पदार्थाचं सेवन करावंसं वाटतंय, त्याची खूप तीव्र इच्छा व्हायला लागली आहे, हा विचार येतो. ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बेचैनी, आणि मिळालं की रिलॅक्स असल्याची भावना येते, म्हणजे ही भावना. आणि त्याच्या नंतर आपण जेव्हा जातो ती घेतो, त्याला बाटलीत, काही जण डायरेक्ट बाटलीनं, काही जण ग्लासात ओतून, काही जण त्यात मिक्स करून, काही जण नीट, अशा आपल्या आपल्या आवडणाऱ्या पद्धतीनं आपण ते तोंडाला लावतो आणि ते हळूहळू हळूहळू पोटात जातं. याला आपण दारू पिणं असं म्हणतो. हे काय आहे, वर्तन. म्हणजे तसं व्यसन म्हणजे माझ्या विचार भावना वर्तनाचा एक सातत्यपूर्ण पॅटर्न आहे. काय आहे, सातत्यपूर्ण पॅटर्न बनवला आहे मी. कारण की ते एक दिवसाचं नाही आहे, मला रोज लागतं, ठराविक वेळेला लागतं, परत परत लागतं. थोडंसं जास्त मिळालं तर चालतं, पण कमी मिळालेलं चालत नाही. कारण की कमी मिळालं की ते अजून विड्रॉल, म्हणजे रोजच्या 3ची सवय असली की 2 घेतल्यावर सुद्धा ते बेचैनी संपत नाही. म्हणजे ही विचार भावना वर्तनाचा निर्माण झालेला पॅटर्न म्हणजेच व्यसन आहे. आणि आपण मागच्या सेशनमध्ये आपण असं बोललो होतो की व्यसनाच्या आजाराबद्दल जेव्हा असं आपण बोललो तर व्यसनाच्या आजाराची जी लक्षणं आहेत, एकदा जस्ट सगळ्यांसाठी ती रिपीट करू आपण. म्हणजे एखाद्याला व्यसनाचा आजार झाला आहे, म्हणजे व्यसन ही सवय नाही आहे आणि व्यसन हा आजार झाला आहे असं कधी म्हणावं, याच्याबद्दल आमच्या पुस्तकामध्ये जे कुठल्याही आजाराचे डायग्नोस्टिक सिम्पटम असतात, म्हणजे आजाराचं निदान करण्यासाठीची लक्षणं, तर त्यात जी व्यसनाची लक्षणं दिलेली आहेत, त्यातलं पहिलं लक्षण आहे की वारंवार तो व्यसनाचा पदार्थ घेण्याची, कन्झ्युम करण्याची तीव्र इच्छा, त्याला आपण क्रेविंग असं म्हणतो, तीव्र इच्छा. दुसरा, हळूहळू ओव्हर द टाईम, जसा जसा वेळ जाईल, म्हणजे सुरुवात केलं तेव्हापासून जसं जसं पुढे येत गेलो
तसं तसं त्याचं प्रमाण वाढत जाणं याला आम्ही टॉलरन्स म्हणतो. म्हणजे त्याच प्रमाणात पूर्वी इतका इफेक्ट येत नाही किंवा पूर्वी इतका इफेक्ट येण्यासाठी जास्तीची दारू किंवा जास्तीचा तो पदार्थ घ्यावा लागणं याला आपण म्हणतो टॉलरन्स. तिसरं, आता अशी कंडिशन आहे की ती नाही मिळाला पदार्थ की शरीर बंड करून उठतं, बेचैन होतं, झोप लागत नाही, थरथर होते, भास होतात, घाबरल्यासारखं होतं, कशात मन लागत नाही, पाहिजे 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 अशी सारखी इच्छा निर्माण होते, चिडचिड होते, कधी कधी कानावर आवाज यायला लागतात, कधी कधी फिट्स यायला लागतात. हे सगळे विड्रॉवल्स. चौथं, या सातत्यपूर्ण वापरामुळं आपल्या शरीर, मन, कुटुंब, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्थान याच्यावर हळूहळू विपरीत परिणाम व्हायला लागतो. पाचवं, तो व्हायलाय हे लक्षात येऊन सुद्धा आपल्याला थांबवता येत नाही, घ्यावंच लागतं. सहावं, याच्या मागे इतका जास्त वेळ जायला लागतो की आयुष्यातल्या इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे माझं शारीरिक स्वास्थ्य, माझा कामाचा वेळ, माझा पैसा, माझं कुटुंब, कुटुंबाचं सौख्य, समाजातलं स्थान, या सगळ्यांकडं माझं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि त्या सगळ्यांसाठी जो वेळ मी पूर्वी द्यायचा तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि व्यसनासाठीचा वेळ हळूहळू, म्हणजे व्यसन आणि त्याच्या अराउंडच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तो त्याचं प्लॅनिंग करणं, तो मिळवणं, तो कंझ्युम करणं आणि त्याचे इफेक्ट उपभोगणं, याच्यामध्ये माझा दिवसाचा जास्तीत जास्त वेळ जायला लागतो. हे सहावं. आणि सातवं, परत परत सोडण्याचे प्रयत्न करतो, थोडासा बाहेर आल्यासारखा करतो, परत मध्ये जाऊन पडतो, थोडासा बाहेर आल्यासारखा करतो, परत मध्ये जाऊन पडतो, थोडासा बाहेर, म्हणजे रिपीटेड अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू कट डाऊन ऑर स्टॉप कन्झ्युमिंग द सबस्टन्स, म्हणजे परत परत अयशस्वी प्रयत्न ते सोडण्याचे, परत रिलॅप्स, परत रिलॅप्स, परत रिलॅप्स. ही जर 7 लक्षणं आपल्या पॅटर्नमध्ये आलेली असतील तर आपल्याला व्यसनाचा आजार झालाय, आता सवय राहिलेली नाही, आजार झालाय असं म्हणावं, असं आमचं पुस्तक आम्हाला सांगतं किंवा आमचं शास्त्र आम्हाला सांगतं. बघ आता ह्याच्यामध्ये काय झालं की आपला आयुष्यातला किंवा एक दिवसाचं आपलं स्मॉल युनिट की आपल्या जगण्याचं एक दिवस 24 तासातला जास्तीत जास्त वेळ व्यसनाशी संबंधित गोष्टींमध्ये खर्च व्हायला लागला. म्हणजेच माझ्या आयुष्यातले इतर जे सगळे गोल्स होते याच्यासाठीचा वेळ कमी झाला. म्हणून मग त्याला, म्हणजे तो हा सगळा आपला विस्कळीतपणा आला जे असं म्हणतोय आपण. मग आता हा जो बदल आहे विस्कळीत ते सुरळीत, हा नुसतं दारू पिणं ह्या एका गोष्टीशी निगडीत नाही राहिला. आता आपलं ओव्हरऑल जगणं, आपलं ओव्हरऑल आयुष्यातले प्रेफरन्सेस म्हणजे प्राधान्यक्रम हे बिघडले. म्हणजेच माझं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या सक्सेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्यामध्येच गडबड झाली. तेव्हा आपण इथं पोहोचलो. बरोबर आहे ना? आणि मग आता तुमच्याकडून जे घरच्यांना अपेक्षित आहे ते इथून तुम्ही परत इथं यावं, म्हणजेच सुरळीत व्हावं, म्हणजेच व्यवस्थित व्हावं, म्हणजेच गोल डायरेक्टेड तुमचं वागणं, विचार करणं व्हावं, म्हणजेच तुम्हाला आधी तुमच्या गोल्सची जाणीव व्हावी आणि मग या गोल्सच्या दृष्टिकोनातून आता माझं जगणं, वागणं कसं असायला पाहिजे त्याचा अभ्यास व्हावा. आणि ते कसं कसं उतरेल विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि वर्तनामध्ये, त्याच्यासाठीचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू व्हावा हे अपेक्षित आहे. बरोबर आहे ना? मग आता हे जे अपेक्षित आहे
तर त्याच्यासाठी आपण इथं आहोत अंतरंगमध्ये. पण मग अंतरंगमध्ये आल्यानं सगळं काय लगेच आयुष्य सुरळीत होतं का? नाही होत. अंतरंग मध्ये आल्याने कोणाचीही दारू सुटत नाही, असं माझं मत. अंतरंगमध्ये आल्याने कुणाचीही दारू सुटत नाही. फक्त अंतरंगमध्ये आल्याने काय होऊ शकतं, तर तुम्हाला 1 महिन्याचा वेळ मिळतो. कशासाठीचा वेळ मिळतो? तर हे सगळं असं तपासून बघा, हे असं आहे होय, हे असं आहे होय, मग माझ्या आयुष्यात नेमकं काय काय झालंय हे विचार करण्याचा वेळ मिळतो. ज्यांनी ते विचार करतात त्यांची दारू सुटण्याची शक्यता निर्माण होते. ज्यांनी तो विचार करत नाहीत त्यांची दारू सुटत नाही.